विद्यार्थी मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी एक्झाम साठी तुम्ही प्रिपरेशन करताय, पण टाइम मॅनेजमेंट मध्ये अडचण येते का? कॅल्क्युलेशन क्वेश्चन्स किंवा ट्रिकी एमसीक्यूज मध्ये अडकताय का? आज मी तुम्हाला 10 पॉवरफुल आणि टाइम सेव्हिंग ट्रिक्स सांगणार आहे, जे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप हेल्पफुल ठरतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर पाहूयात अशा कोणत्या ट्रिक्स आहेत ज्याच्याने तुमचा टाइम सेव्ह होईल आणि त्यासोबतच आजपासून ते एक्झाम संपेपर्यंत आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या मिस्टेक्स या टाळायला पाहिजेत हे देखील आपण पाहणार आहोत. चला तर पहिली गोष्ट पाहूयात, ती म्हणजे एलिमिनेट रॉंग ऑप्शन्स फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखादा क्वेश्चन असतो ज्याबद्दल अजिबात नॉलेज नसतं, तशा वेळेस काय करायचं, तर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक यूज करायची. म्हणजे ज्या ऑप्शन बद्दल तुम्हाला माहिती आहे तर ते ऑप्शन एलिमिनेट करायचे आणि जो करेक्ट ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा. आता ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक का यूज करायची? कारण ऑप्शन एलिमिनेशन टेक्निकनी तुमचं 10 ते 20 सेकंदात आन्सर निघेल, बाकी काही करायची गरज नाहीये. आता इथे एक्झाम्पल बघा, सोडियम केमिकल सिम्बॉल विचारलाय, आपल्याला याचं माहिती, याचं माहिती, ह्याचं माहिती, मग सोडियमचं काय असेल? उरलेलं एकच असेल या नाही. मी फक्त इथे जस्ट एक एक्झाम्पल दिलंय, हे थेरोटिकल होता म्हणून ठीक आहे क्वेश्चन, पण जेव्हा तुम्ही मॅथमॅटिकल मध्ये जाता, ऍप्टिट्यूड मध्ये जाता, तिथे थोडं अवघड पडतं. म्हणजे जिथे कॅल्क्युलेशन थोडंसं आहे किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये बाकीच्या ऑप्शन बद्दल आपल्याला माहिती नसतं, पण जे करेक्ट ऑप्शन आहे त्याबद्दलच माहिती नसतं, तर तेव्हा तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक यूज करता. सेकंड ट्रिक ते म्हणजे यूज सिंपल फॉर्म्युला ट्रिक्स इन फिजिक्स. आता विद्यार्थी मित्रांनो, सिंपल जे फॉर्म्युला आहेत, आता प्रत्येक वेळेस स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम हे फॉर्म्युला माहिती, म्हणजे एस इक्वल्स टू डी बाय टी. अजून याचाच फॉर्म्युला कसं बनतो? डी इक्वल्स टू एस इंटू टी. आणि अजून एक बनतो टी इक्वल्स टू काय येतं, तर डी डिवायडेड बाय एस. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, हा एक फॉर्म्युला आपण लक्षात केला तर हे दोनही लक्षात राहतात, इझिली राहतात, कारण या फॉर्म्युल्यावरूनच आपण हे फॉर्म्युले बनवलेत. सो प्रत्येक वेळेस हे पण फॉर्म्युले करायची गरज नाहीये पाठ. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, दॅट्स इनफ. तसंच प्रत्येक फॉर्म्युला, आता आपण तुम्हाला सांगेलच, मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे लेक्चर्स आपण अपलोड करतो, त्यामध्ये पण मी अशा ट्रिक्स आणि टिप्स दोन्ही पण सांगतच असते. याच्यामुळे काय होईल, तुमचा टाइम सेव्ह राहील आणि डोक्यामध्ये जेवढा कमी गोष्टी असतील तेवढं आपलं कन्फ्युजन कमी क्रिएट होतं, आणि भरमसाठ फॉर्म्युलेज असतील तर ते कन्फ्युजन वाढतं. त्यामुळे ही ट्रिक पण लक्षात ठेवा. थर्ड ट्रिक आहे ते म्हणजे स्मार्ट गेसिंग स्ट्रॅटेजी. आता इथे म्हटलं एलिमिनेट 2 रॉंग ऑप्शन्स, 1 आउट ऑफ 2 गेसेस, गेस वेन नो निगेटिव्ह मार्किंग. आता या एक्झामला तुम्हाला कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, सो कॉन्फिडेंटली 2 ऑप्शन एलिमिनेट करा आणि जे रिमेनिंग 2 राहिले त्या ऑप्शन वरती फोकस करा, विचार करा, त्यामधला पण एक कुठला एलिमिनेट होतो आणि फायनल राहिलेला तुमचं करेक्ट आन्सर असेल. त्यामुळे स्मार्ट गेसिंग स्ट्रॅटेजी आहे, तर यामुळे तुम्हाला खूप हेल्प होईल. आता फोर्थ ट्रिक आहे फोकस ओनली ऑन हाय वेटेज टॉपिक्स. आता मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितले की कुठले कुठले टॉपिक्स येणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल पाहायचं, बायोलॉजीचे कुठल्या टॉपिक वरती जास्त क्वेश्चन्स येतात, इंग्लिश ग्रामर, फिजिक्स किंवा केमिस्ट्री, नर्सिंग ऍप्टिट्यूड, म्हणजे ज्या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन्स असतात तो टॉपिक आधी करायचा. आणि तो टॉपिक असा करायचा की त्यातला कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला यायला हवा. डोंट वेस्ट टाइम ऑन इररिलेव्हंट चॅप्टर्स. म्हणजे मी तुम्हाला आता एक केमिस्ट्रीचं दिलंय, बायोलॉजीचं आपण अपलोड केलेत व्हिडिओज की वेटेज कोणत्या कोणत्या टॉपिकला कसं आहे, हे सगळ्या गोष्टी अपलोड केल्यात. सो तिथून तुम्ही चेक करू शकता, किंवा दुसरा कुठला सोर्स असेल तुमच्याकडे तर तिथून देखील तुम्ही चेक करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीईटी मध्ये तुम्हाला टॉप करायचंय आणि नर्सिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, कारण गव्हर्नमेंट कॉलेजची फीस त्यासोबतच हॉस्टेलची फीस या सगळ्या फॅसिलिटीज खूप कमी पैशांमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सो जर त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे, तो म्हणजे नर्सिंग सीईटी 2026. तर त्याची लाईव्ह बॅच सुरू होतीये
15 ते 15 तारखेपासून विद्यार्थी मित्रांनो अजून आपण ट्रेक पाहूयात. त्याआधी मी तुम्हाला आपल्या कोर्स बद्दल सांगतोय. हा कोर्स तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 25+ टेस्ट सिरीज असतील, ज्यामध्ये फुल सिलेबस पण मिळतील, चॅप्टर वाईज पण मिळतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक मिळतील, फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आता या नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी या 5ही एक्झामला जर टार्गेट करायचं असेल तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याची देखील बॅच 15 तारखेपासून सुरू होते. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कोर्स सोबत ही प्रत्येक एक फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे. आणि जर तुम्हाला 5ही कोर्स बाय करायचे असतील तर आपल्याकडे कॉम्बो ऑफर आहे, ती म्हणजे 10,000 रुपये. आणि जर तुम्हाला कुठलाही सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आहे, ती म्हणजे 5,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, ऍप ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आमची गॅरंटी आहे, तुम्ही जर हा कोर्स एनरोल केला तर तुम्हाला 95+ नक्कीच पडतील आणि तुमचं जे एम आहे गव्हर्नमेंट कॉलेज अचीव्ह करण्याचं, तर ते नक्कीच पूर्ण आहे. चला तर आता बाकीच्या ट्रिक्स पाहूयात. नेक्स्ट ट्रिक आहे मॅनेज टाइम सेक्शन वाईज. म्हणजे इथे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलंय की जर तुम्हाला एवढा कमी नाही द्यायचा, आता बायोलॉजी आहे, बायोलॉजीसाठी स्पेसिफिक टाइम द्या तुम्हाला जास्त. आता बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे. आता फिजिक्स साठी तुम्हाला खूप जास्त वेळ लागतो, सो याला काय करायचं, 1 अवर द्यायचा. तेच केमिस्ट्री तुमचं खूप लवकर होतं तर काय करायचं, 45 मिनिट्स द्यायचं. बायोलॉजी अजून लवकर होतं, त्याला किती द्यायचं, 40 मिनिट्स. अजून एक राहिला इंग्लिश, इंग्लिशला दिलं तुम्ही 1/2 अवर. नर्सिंग ऍप्टिट्यूड याच्या क्वेश्चन्सच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही दिला अजून 1 अवर. तर म्हणजे असं टाइम, म्हणजे तुम्हाला जो टॉपिक अवघड जाते त्याच्यानुसार तुम्ही तुमचा टाइम डिवाइड करा आणि त्याच्यानुसार अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवा. नेक्स्ट ट्रिक पाहूयात, अवॉइड कॉमन ट्रॅप्स इन इंग्लिश ग्रामर. आता खूप सिली मिस्टेक करतो आपण, इतके सोपे असतात इंग्लिश ग्रामरचे प्रश्न. आता आपल्याकडे बॅच होती, त्या मुलांचे इतके डाऊट सॉल्व्ह झाले, इतके सिली मिस्टेक करायचे स्टार्टिंगला, कारण माहिती नव्हतं की एक्झाम कशी असते, क्वेश्चन्स कसे यायचे. पण आपल्या कोर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय, सो ते इतके ट्रेन झाले की प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्यांच्या ज्या चुका होत्या त्या अजिबात होत नव्हत्या. आता नेक्स्ट ट्रिक आहे शॉर्टकट कॅल्क्युलेशन मेथड्स. आता काही कॅल्क्युलेशन शॉर्टकट्स असतात की आता इथे बघा 10% मेथड फॉर फास्ट कॅल्क्युलेशन सांगितलंय, 20% ऑफ 150, लगेच कॅल्क्युलेशन केलं 30 आलं. म्हणजे काही ट्रिक्स असतात, प्रत्येक ह्याच्यामध्ये शॉर्टकट असतात. जसं आपण 2 रस्ते आहेत, एक लॉंग कटने जातो आणि शॉर्टकटने, आपण कोणतं चूज करतो, शॉर्टकट. का, कारण आपल्याला तिथून लवकर जाऊ शकेल, आपला जो एम आहे तिथे लवकर पोहोचेल त्यासाठी. आणि एक्झाम मध्ये आपल्याला टाइम सेव्ह करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट ट्रिक पाहूयात, मेमराइज की बायोलॉजी कॉन्सेप्ट. आता बायोलॉजीचे जे की कॉन्सेप्ट आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. डायग्राम्स वगैरे असतात, टाइप्स ऑफ सेल्स, जे की कॉन्सेप्ट असतात, ह्युमन हार्ट पार्ट्स त्याचे डायग्राम, ब्रेन त्याचे डायग्राम, बॉडी मधले इंटरनल ऑर्गन्स असतात त्यांचे डायग्राम, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये स्टडी करा. प्रत्येक गोष्टी जी इम्पॉर्टंट आहे डायग्राम वरती डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो आणि डायग्राम कसं असते तर ती लक्षात राहणारी असते, कारण कुठलंही व्हिज्युअली जे अपियर असतं ते लवकर लक्षात राहतं. सो डायग्राम यावरती देखील फोकस करा, याच्याने इझी मार्क्स मिळतील तुम्हाला. रीड क्वेश्चन्स केअरफुली. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन वाचण्याआधी व्यवस्थित रीड करा तो. आता इथे काय बऱ्याच ठिकाणी असतं, एक्सेप्ट म्हणजे याला वगळून, नॉट, ऑलवेज अशा गोष्टी असतात, तर तिथे आपण खूप कन्फ्युज होतो, व्यवस्थित क्वेश्चन रीड करत नाही आणि डायरेक्ट आन्सर टिक करून टाकतो. ऑल आर टाइप्स ऑफ टिश्यूज एक्सेप्ट,
इथे एक्सेप्ट म्हटलंय, मग 4 ऑप्शन व्यवस्थित केअरफुली आपल्याला करावे लागतील, वाचावे लागतील. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आता जे आपण टेस्ट सिरीज लॉन्च केल्यात आपल्या कोर्समध्ये आहेत, तर त्या टेस्ट सिरीज मध्ये विद्यार्थी अशा चुका करायचे, मग ते आमच्या जवळ यायचे, आपले जे टीचर्स आहेत ते त्यांना व्यवस्थित समजून सांगायचे की एक्सेप्ट म्हणजे तुम्हाला कोणत्या क्वेश्चन वरती, कसे क्वेश्चन वरती कसं फोकस करायला हवं हे आपण सगळं सांगत असतो. कारण एक पर्सनल गायडन्स, मेंटरशिप दिल्यासारखी आपण प्रोव्हाइड करतो या कोर्स सोबत. आणि ती मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट असते, कारण तुम्ही कोर्स एनरोल केलाय. आता नेक्स्ट ट्रिक पाहूयात, लास्ट मिनिट रिव्हिजन. हाय वेटेज एमसीक्यूज, डायग्राम्स प्लस डेफिनेशन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे केव्हा आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन. म्हणजे आता एक्झाम आहे 10 दिवसावरती, 15 दिवसावरती, तर इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज वरती फोकस करा, हाय वेटेज एमसीक्यूज करा, डायग्राम्स, डेफिनेशन्स यावरती फोकस करा, आणि कुठलाही नवीन टॉपिक आता स्टडी करायचा ट्राय नका करू. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, या होत्या 10 ट्रिक, आणि या जर ट्रिक नुसार तुम्ही गेलात तर तुम्हाला एक्झाम मध्ये जर 80 मार्क्स पडणार असतील तर 90+ नक्कीच मार्क्स पडतील. सो या ट्रिक्स डेफिनेटली ट्राय करा. आणि हे बघा, फक्त ऐकून जमत नाही, त्या गोष्टी आपल्याला अप्लाय कराव्या लागतील. जर तुम्ही अप्लाय केला तर 100% तुम्हाला मार्क्स नक्कीच येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कोर्स लॉन्च केलाय तो पण लवकरात लवकर जॉईन करा, कारण आता नवीन बॅच सुरू होतीये. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी ते स्क्रीनवरती नंबर दिले आहेत, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.